बापाच्या डोळ्याला सुद्धा धार लागली, मुलाच्या डोळ्याला धार लागली आणि दोन्ही धारी एकत्र झाल्या आणि प्रेमाचा आनंद दोघांनाही लुटता आला. नमो माय भाषा. कळतं म्हटल्यानंतर लांब जातो. म्हणून जाणपणे वेदमुखा आणि म्हणून जाणोनी नेणते करी माझे म्हण. आता जाणलं, आता नेणता कर. नेणतं होण्यामध्ये जो आनंद आहे, नेणतेपणामध्ये भक्ती आहे. जाणतेपणा आला की एक अक्कड निर्माण होते, अहंकार निर्माण होतो. हो, अशी पुष्कळ माणसं पाहिलीत. बापाने पुष्कळ वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. बसला असताना मित्रांना सांगत होता, आमच्या वडिलांनी केलं माझ्याकरता, तसं काही नाही आहे, बट हे सगळं माझ्या बुद्धीचा प्रताप आहे. आय हॅव डन इट. त्यांना काय होतं म्हणाले, त्यांना सुरुवातीला 100 रुपये पगार होता. माझा स्टार्टच 20,000 पासून आहे. स्टार्टर बिघडेल बर का. स्टार्टर बिघडला ना तरी मर्सिडीज सुद्धा स्टार्ट होणार नाही. तसं नीट लक्षात ठेव, स्टार्टर बिघडून देऊ नकोस. स्टार्टला जर गाडी बंद पडली तर पुढचा मुक्काम कसा गाठायचा. म्हणून पांडुरंगा ही तुझी कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून एवढा अमृतानुभव सांगून सुद्धा पुढच्या आता अध्याय आता आपल्याला होणार नाहीत पूर्ण, पण त्यांनी एकच सांगितलं, एवढं अद्वैत तत्वज्ञानामध्ये भक्ती आहे का. ते म्हणले जरूर आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. हे पुढच्या अध्यायाच्या ओव्यात. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, सगळं एकच. ज्ञानेश्वर महाराज तसंच औरंगाबाद तिकडून नेवाशी फिरत आले ना, त्यांनी ते वेरूळ लेणं बघितलं असेल. ही ओळी जेव्हा मी वाचली म्हटलं कसं काय सुचलं महाराजांना. बरोबर आहे, तो प्रवास तसाच झाला वेरूळकडून. मग तिथे कसं आहे, आतलं शिवाचं डोंगर एक, पिंडी तोच, मखर तेच, परिसर तोच, पुढची हत्ती तोच. एका डोंगरातून देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. एक डोंगरातून एवढं झालं, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. तसं भक्तीच्या करताना एका भागामध्ये देव आणि एका भागामध्ये मी, असं का होऊ नये, का होऊ नये. हा पुढची अतिशय सुंदर ओव्यात. आलं का लक्षात. म्हणून नीट लक्षात ठेवा. असं म्हणू नका की आता आम्हाला भक्ती करण्याची गरज नाही. उलट एक लक्षात ठेवा, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा जी भक्ती आहे, त्या भक्तीला असं गोंडसपणा येतो, गोंडसपणा येतो. तसं प्रवचन करता 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 30-40 वर्ष प्रवचन कीर्तन केल्यानंतर त्या कीर्तनाला सुद्धा गोंडसपणा येतो. गाणारा गात जातो आणि जसं असं गात जातो तसं तसं त्या गाणारा गोंडसपणा येतो. तो जी गोलाई आहे ना स्वराची, बोलण्याची, ती गोलाई आली की नाही की माणसाला भावते ती. तो जो असा मुलायम मुलायम मुलायम, काय षड्ज लागला तर असा खाडकण लागतो. काय त्याच्यामध्ये आनंद मिळतो. हे रखडत रखडत राहतंय आणि पुढे चिरकतंय. मी कशा करता सांगतो, कोणाचे हे काही नाही. मी काय सांगितलं, त्याला खालचा खर्ज सुद्धा तसाच लागतो, षड्ज तसाच लागतो. पण केव्हा रोज गाऊन गाऊन, रोज भजन करून, रोज कीर्तन करून गोडवा काय येतो, रोज चालू आहे. माझं बोलणं कळलं का. मग ती ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. ज्ञानाच्या नंतर केलेली भक्ती ही फार गोड भक्ती असते. जाणून करतो, जाणून करतो, जाणून करतो, जाणून करतो. म्हणून आपल्या आई वडिलांचं जाणून करणं याला महत्व आहे. आई वडील आहे म्हणून करणं नव्हे. आता काय करता, जन्म दिलाय आपल्याला, करायलाच पाहिजे. बिलकुल करू नका, बिलकुल करू नका. काहीही कोणाचं नडलेलं नाही कोणा वाचून. माझ्या आयुष्यामध्ये मला एकच कळतं, एक क्षण का असेना पण तो प्रेमाचा असावा. जगामध्ये कर्तव्य शब्द असावा आणि घरात फक्त प्रेम शब्द असावा.
खुलासा करतो. जगामध्ये कर्तव्य शब्द आवश्यक आहे. एका दुकानात काम करता, एका ऑफिसमध्ये काम करता, 50,000 पगार घेता, तुमचं कर्तव्य आहे की 50,000चं काम केलं तर ₹1,00,000 त्याचं काम झालं पाहिजे, तेव्हा 50,000 तुम्हाला द्यायला परवडतील. त्याला कर्तव्य आहे तुमचं. घरात काम करणारी बाई आहे, महिना 4,000 घेते, कर्तव्य आहे तिचं. जागा साफ करणं, फर्निचर साफ करणं, स्वच्छ, कर्तव्य आहे. बरोबर आहे ना? मग ती मोलकरीण सुद्धा पाणी आणून देते, पण ते पाणी आणून देते का? पगार आहे तिला. गडी सुद्धा पाणी आणून देतो, पण मुलाला पाणी मागितल्यानंतर तो म्हणला, आता वडिलात माझं कर्तव्य आहे, कानफडात मारून हाकलून द्या. आपलं हे बोलणं असं स्पष्ट आहे बघ. काय? कर्तव्य म्हणून देऊ नकोस, प्रेम म्हणून दे. माझं बोलणं कळलं का? बायको ती म्हणली, आता काय करतं, लग्नच लागले, तुम्हाला वाढलंच पाहिजे, दुसऱ्याला जाऊन वाढ. हे आपले रोखोक आहे बघा. एक भाजी कर, पण इतक्या आवडीने कर की तोंडात घास घालताना भाजीबरोबर तुझं प्रेम सुद्धा कळलं पाहिजे. माझं बोलणं कळलं का? म्हणून घराच्या बाहेर कर्तव्य असावं आणि घरात पाऊल टाकलं की प्रेमाचं दर्शन असावं. म्हणून विशिष्ट लेवल पर्यंत कर्तव्य आहे. म्हणून माणसं म्हणतात ना, मला काही केवढं ऐकायला येतं. वारीला बाप गेलेला असतो, वारीला येतो, मी परवाची वाडी चालवली बरं का. मोठाच माणूस असतो. माझ्याकडे 3 भाऊ आले. एकदा एक आला, दुसऱ्याची म्हटलं तो आला नाही. नाही म्हटलं, आम्ही वाटून घेतली वारी. यंदा हा गेला तर पुढच्या वर्षी तो त्याच्या गेला. म्हटलं का भांडी सुद्धा अशीच वाटून घेतली, तशी वारी वाटून घेतली का? कर्तव्य नीट लक्षात ठेवा. कोणची गोष्ट कर्तव्य म्हणून करू नका. विशिष्ट लेवल पर्यंत मला कळतं कर्तव्य आहे, त्याच्या पुढे प्रेमच असावं. काय? तसं जाणीव संपली, ज्ञान संपलं, आता फक्त प्रेम. देवा तुम्हाला भेटावास म्हणून आळवत नाही, तुम्हाला भेटू नयेस म्हणून आळवतो. भेटण्याकरता परमार्थ नाही, तर तुझं माझं आलिंगन आहे, ते आलिंगन दृढ होण्याकरता गातोय. कशा करता गातो? ते आलिंगन दृढ होण्याकरता गातोय. तू तर भेटलेलाच आहेस, पण आता कर्तव्य म्हणून नाही. महाराजांनी सांगितलंय माळ घातल्यानंतर भजन करायचं, म्हणून मी करतो. बिलकुल करू नकोस. ठेव भजन बाजूला. काय? एकदाच म्हण, पण इतकं सुंदर म्हण. त्याला स्वर पाहिजे असं नव्हे. भाव असेल की स्वर आपोआप येतो. स्वर आपोआप येतो. म्हणून महाराज म्हणाले, जाणोनी नेणते करी माझे म्हण. ह्याच्यामध्ये भाग पाडता येतात. काही माणसं जाणून जाणती असतात, काही नेणून नेणती असतात, काही नेणून जाणती असतात, आणि काही जाणून नेणते असतात. नेणून नेणते शब्दाचा अर्थ मला काही कळत नाही हेच त्याला कळत नाही. जाणून जाणता त्याचं कळणं एवढं वाढतं की ते कळणं सुद्धा संपून जातं, तसंच फुगून जातो. अगं आई, तू गेल्यानंतर एक मोठा बाबा आला, बेडूक सांगतोय. आला होता कोण? हत्ती. ती म्हणली, केवढा मोठा होता? एवढा एवढा एवढा. गोष्ट माहिती आहे. शेवटी फुटून ती बेटकुळी मेली. लक्षात घ्या. तसं इथे काय आहे? कर्तव्य नाही, प्रेम. प्रेम हा संसाराचा स्थायी भाव आहे. तसं वारकरी संप्रदायाचा परमार्थाचा स्थायी भाव सुद्धा प्रेम आहे. म्हणून जाणो आणि नेणते. जाणलं मी तोच आहे आणि तो मीच आहे. काय जाणलं? तो आणि मी निराळा नाही, ज्ञान रूप आहे, सत्ता मात्र ज्ञान म्हणजे मी आहे, हे जाणलं. आता जाणून वारी करणं हे नेणतेपण आहे. आता नेणतेपण काय आहे? म्हणून वारकरी जेव्हा वारी करतो तो देवाला भेटण्याकरता नाही,
संतांच्या संगतीमध्ये त्याची आळवण करण्याकरता वारी करतो, भेटण्याकरता नाही. काय भजन सुद्धा संतांच्या संगतीत करावं, कौतुकाने करावं. आणि म्हणून महाराज म्हणाले, नेणून नेणते त्याला काही कळतच नाही. हे कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. जाणून जाणता अहंकार आहे. आणि इथे म्हणताय जाणून नेणते, आता जाणलं, आता नेणते पण, आता नेणते पण, आता नेणते पण. हे बघा, सगळं कमवलं ह्यानी, पण एवढं माहिती होतं की वडिलाचा आशीर्वाद नसता तर आपण कमवू शकलो नसतो. काय 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 माहिती पाहिजे. मग मोठा समारंभ घडला, सगळ्यांनी सत्कार केला. साधा बाप होता तिथे गेलेला, त्यालाही नेऊन बसवलं खुर्चीवर. म्हणाले वामनरावनी एवढं केलं, तेवढं केलं, तेवढं केलं, तेवढं केलं. मग हार घालायला आले. ते म्हणले मला नका घालू, अशा वडिलाला घाला, मला नका घालू. अशा वडिलामध्ये तळमळ होती, मी मोठं व्हावं. त्या तळमळीने मला मोठं केलं, मी मोठा झालो नाही. माझ्या बापाच्या प्रेमापुढे मी हरून गेलो. माझ्या वडिलांनी जे माझ्यावर प्रेम केलं तिथे मी हरलो. त्यांना हार घाला. बापाच्या डोळ्याला सुद्धा धार लागली, मुलाच्या डोळ्याला धार लागली, आणि दोन्ही धारी एकत्र झाल्या आणि प्रेमाचा आनंद दोघांनाही लुटता आला. तसं देवाकडे बघताना मायबाप म्हणून बघावं, जीवचं जीवलक म्हणून बघावं, सखा म्हणून बघावं. आणि अशा भूमिकेतून जेव्हा भजन घडतं तेव्हा ते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीतलं भजन आहे. आणि असे रममाण असणारे ज्ञानोबा राया भक्ती प्रेमामध्ये सहज लहर आली. असे बसलेत आणि एक भुंगा आला समोर. का रुंधुन 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 भुंग 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 भुंग. कळलं का. मोठा गमतीदार आहे हा जीवरूपी भुंगा. गुंग 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 करून फिरत असतो. कुठे मध मिळतो का बघतो आणि ज्या फुलात मध आहे तिथेच बसतो. पण इतका त्याच्यामध्ये कृतघ्नपणा आहे की त्यातला मध संपला की दुसरीकडे जातो. कुठे आलो आपण आता. फिरत 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 आपल्या अभंगावर आलो. काय कसा कसा स्वभाव आहे जीवाचा. नाही, जीव स्वभाव सांगतो एवढं, जास्ती काही कीर्तन करत नाही, रोजच चालू आहे. एवढं घडतंय, एवढंच देवाची कृपा आहे. आलं का लक्षात. नाही म्हटलं तरी थोडंसं इकडे तिकडे थकायला होतंच, पण जेवढं करायचं तेवढं करतो. जेवढा मला आनंद वाटेल तेवढं करतो, आणि तुम्हाला आनंद वाटेल एवढंच करणार. ऋण झुंड रे भ्रमरा. अरे भ्रमरा, ऋण झुन असा करतो. गुंग 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 गुंग. एका फुलावर बसला, पुन्हा दुसरीकडे गेला, नाही कळलं. 5 विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध. किती विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध. बरं का. हो, गाणं ऐकतोय कानाने चांगलं. आता गाणं ऐक नीट. तितक्या शेजारचा म्हणलं जरा जाऊन सिगरेटचं पाकिट घेऊन ये रे. माझं बोलणं कळलं का. एक तरी ऐक ना. नाही म्हटलं जरा चहा पिऊन येतो. माझं बोलणं कळलं का. म्हणजे कान ऐकता ऐकता पुन्हा जीभ वळली. हे करता करता पुन्हा इकडे, ते करता करता तिकडे, ते करता करता तिकडे. म्हणजे एकाचा सुद्धा परिपूर्णतेने भोग घेत नाही. माझं बोलणं कळलं का. कसं आहे. हे संपलं की ते संपलं की ते संपलं की से. शब्द स्पर्श रूप रस गंध. किती विषय आहेत. 5 विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. बरोबर आहे ना. मग रूप चांगलं असेल, बरोबर आहे. वास घेतल्यावर बरं वाटतं. कपडे चांगले आहेत, रूप चांगलं आहे. स्पर्श, वा साडी चांगली आहे, वा शर्ट चांगला आहे. स्पर्शातून कळलं, स्पर्शातून कळलं. तसं एक विषयाच्या ठिकाणी जीव थांबत नाही, एका ठिकाणी थांबत नाही.
हे की हे की हे स्वस्थ बसतच नाही. तेव्हा तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं हे जीवाचं सुद्धा भ्रमरासारखंच आहे, एका ठिकाणी स्थिर नाही. गंग 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 ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, अरे भ्रमरा ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा जो इकडून तिकडे सारखा बदल करण्याचा तुझा जो गुण आहे तो संपवून टाक. हे बरं नाही. हे बघा, एक सूत्र पकडावं आणि जीवन जगावं. परमार्थ करत असताना संसार टाकावा असा नव्हे, पण परमार्थाच्या सिद्धांत अनुसार संसार करावा. माझं बोलणं कळलं का? काय कुणीही बायको टाकू नका, कुणी मुलबाळ टाकू नका, कुणी घरदार टाकू नका, पण ज्या आधारावर तुम्ही परमार्थिक म्हणता त्या आधाराच्या अनुषंगाने संसार करा. तो संसार राहणार नाही, तो परमार्थ होईल. म्हणून परमार्थाचा संसार नको, संसाराचा परमार्थ करा. कशा करता सांगतोय मी? अरे जीवा, ए भ्रमरा, इकडे जातोयस तिकडे जातोय, अरे एका ठिकाणी तरी बस ना नीट. पण तुझा स्वभाव असा आहे, एक गोष्ट संपली की पुन्हा दुसरी पाहिजे. बरोबर आहे ना? चांगला भरपूर भात पहिला खाल्ला, मग मसाले भात खाल्ला, मग जिलेबी खाल्ली. कसं काय? नाही म्हटलं जरा मठ्ठा आणा. माझं बोलणं कळलं का? म्हणजे तिखट पण पाहिजे, आंबट पण पाहिजे, एका ठिकाणी तरी स्थिर आहे का? काय मग उठल्यावर जरा पान आणा की. माझं बोलणं कळलं का? पान आणा म्हणजे वृत्ती सतत इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे. कीर्तनाला बसला तरी नीट बसत नाही, इकडे तिकडे बघतो. एखादी बाई असेल तर ती बघते साडी नवीन दिसते बरं काहीची. आता काय तुला करायचंय? कीर्तना आलीस का पुढची साडी बघायला आलीस? तुम्हाला दिसत नाही पण इथून मला बरोबर दिसतो. एखाद्या बाईला पुढची साडी चांगली आली तर तिला न कळता हळूच पदर घेते आणि बघते कसं. बरं झालं तुमचं तुम्हीच हसता, याच्यात मला आनंद नाही. म्हणजे तुम्हाला कळलं. आता पुन्हा हात लावताना माझं स्मरण करा म्हणजे झालं. आता तिची साडी बघून तुम्हाला काय करायचं आहे? ती तुमच्या अंगावरची काही कमी आहे का? माझं कळलं का? ही जीवनातली परतंत्रता आहे. परमार्थ तो करतो कधी स्वतः आपल्या परता आपण आपला आनंद आपण भोगावा. आपण परतंत्र कधी होऊ नये, कधी होऊ नये. आणि एक सांगू का, कोणतंही क्षेत्र असू दे, कधी कोणाशी कॉम्पिटिशन करू नका. तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरला की संपून जाल. आपल्या आनंदाकरता, आपल्या आनंदाकरता बस आपला आनंद आपण भोगावा. शेजारच्याचा मुलगा फर्स्ट क्लास पास आला, आमच्या पोटालाच एक कार्ट कुठून आलं? कुठून नाही आलं, तुझ्यासारखंच आलं. पुढची उत्तर मी देतो तुम्हाला. आता काय कशाला तुलना करायची? काही गरज आहे का? तो फर्स्ट क्लास पास आला, जाऊन त्याला शाबासकी द्यावी. आपला मुलगा म्हणाला मला 60% ठीक आहे, म्हणजे बाबा काय हरकत नाही. आनंद, आनंद आहे. मला जे शाळेत मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलो बरं का, आम्हाला शाळेत घातलं. घातल्यानंतर त्याने काही बंधन घातलं नाही. पास झाला म्हणजे आमच्या घरात आनंद. आणि एखादी लाईन नसली तर ते डेकोरेशन असल्याशिवाय बरंच वाटायचं नाही. म्हणजे त्या सगळ्या पत्रिकेचं ते लाल लाईनी कुंकू आहे. काय मग लाल लाईन दिसले नक्की म्हणायचे काय आईवेळा अभ्यास जास्ती केला दिसतोय. ठीक आहे रे, आपल्याला काय करायचं हे झालं. त्या वर्गात राहू नको म्हणजे झालं. अगदी मन मोकळेपणाने, अलग अलग मन मोकळेपणाने, कौतुकाने. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन, त्याला 75 मिळाले म्हणजे काय होतं, आपलं असलेले मूल आपल्याला बरं वाटत नाही. माझं बोलणं कळलं का? एक मी तुम्हाला सांगू का,
ज्याचं जेवढं असायला पाहिजे तेवढंच होईल. शेजारचा डॉक्टर झाला म्हणजे तुमचा होईल असं नव्हे, कदाचित तो कंपाऊंडर सुद्धा होईल. कशा करता तुलना? मी एकच सांगतो, तुम्ही तुलना करता म्हणून दुःखी होता. स्वतःपुरता विचार करा, तुम्हाला आनंद वाटेल, जीवनामध्ये सुख भेटेल. पण हा भ्रमर आहे ना, गप्प बसतच नाही. गुंग 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 गुंग. इकडे जातो तिकडे जातो, तिकडून बसतो तिकडे जातो. काय रस्त्याने निघाला तरी दुकान बघतो. हे सुद्धा घेऊन टाकू बरं का आपण. अरे आता आहे ती खूप झाली की काय, काय आहे ती खूप झाली की नाही. इकडून म्हणजे एक लक्षात ठेवा, आहे त्याच्यामध्ये कधीही समाधान नाही. तुम्ही म्हणाल अशी प्रगती कधी होणार नाही, आणि अशी सुद्धा कधी होत नाही. बालगंधर्व तो बालगंधर्व पुन्हा दुसरा जाणार नाही. त्यांच्या तानासारख्या ताना घेतात, बरोबर घेतात, चांगले घेतात. आता काय काय कमी आहेत का गाणारे? काय आता ह्या नाटकं वगैरे करतात काय, त्या आपल्याकडे येतात त्या काय शिलेदार, हा किती सुंदर गातात. काय ही पण पोरगी किती छान गाते. काय अरे ताना बिना इतके सुंदर गातात काय, तरी पण म्हणतात. पण काय आहे ते बालगंधर्व ओरिजिनल आहे. माझं बोलणं कळलं का? माणसं म्हणतात अगदी नारायणराव सारखी तानं. माझं बोलणं काय आलं काय हो, अगदी नारायणराव सारखी ताण. म्हणजे कळलं का, कुणी किती चाली गायल्या तरी त्यातला नारायण संपत नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही कर्मामध्ये नारायण संपू नये. माझं बोलणं कळलं का? कोणचंही कर्म करत असेल, कोणचंही नाटक असेल तर नारायणराव आठवतात. तसं कोणचंही कर्म करताना हे मी करत नाही, हे नारायणाच्या कृपेने घडतं. मग बघा आनंद काय आहे, मग त्याच्यातलं कौतुक काय आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, वेदांत शास्त्र सांगतं जीव परमात्मा साक्षी आहे. तुम्ही कर्तृत्व घेऊ नका स्वतःकडे, जीव साक्षी होऊन जाईल. फक्त प्रभू कसं करून घेतो एवढं बघावं. मी करतो म्हणून नाही, कसं करून घेतो. आलं का लक्षात? नमो माय भाषा.